1 ते जवळ-जवळ 1.5 लाखाचा मोबाईल मी स्वतःसाठी घेतलेला आहे. ई-एम-आयवरतीच घेतलेला आहे. पण एवढी मोठ्या रकमेची कुठलीतरी वस्तू मी स्वतःने पहिल्यांदाच घेतलेली आहे स्वतःसाठी. आणि इथून मागचे जे मोबाईल होते ना, ते सगळे माझ्या नवऱ्याने आणि माझ्या पप्पांनीच मला घेऊन दिले होते. जेव्हा मी माझं कंटेंट क्रिएशन चालू केलं ना, तेव्हा मला iPhoneची गरज होती. तेव्हा पहिला iPhone मला माझ्या नवऱ्याने घेऊन दिला आणि त्या अगोदरचे जेवढे किती मोबाईल झाले ना, ते सगळे पप्पांना घेऊन दिले. कारण मोबाईल काय मला टिकत नव्हते. मला खूप जास्त मोबाईल लागलेले आहेत. आता स्वतःच्या कमाईतून घेतलाय म्हटल्यानंतर जपून वापरणंच होईल, कारण पैसे मी फेडते त्यामुळे. तर आज नव्याची पौर्णिमा होती, त्यामुळे आम्ही आमच्या इथून मोरवे गाव जवळ तिथं दत्ताचं स्थान आहे, तिथे गेलो होतो. येताना छान भेळ खाऊन आलो. आल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि मग संध्याकाळच्या कामांना लागले. भांडी वगैरे व्यवस्थित मांडून घेतली आणि कितीही विचार केला ना, की चहा बंद करायचा, पण चहा काय माझ्याच्याने बंद होत नाही. चहा पिला जातो सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम तरी. आणि आद्याच्या आत्तूने तिच्यासाठी चिक्क्या पाठवल्या होत्या तिळाच्या. तिला एवढ्या आवडल्या, की तिनेच संपवल्या सगळ्या. आज रात्रीच्या जेवणामध्ये मस्तपैकी बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी, तांदूळाची भाजी, शेंगदाण्याची चटणी आणि भात असा सगळा बेत होता. माझ्यासोबत आद्याला सुद्धा चारलं. आद्या अक्षरशः पेंगेत होती, तरीसुद्धा मी तिचा अभ्यास घेत होती. आद्याचा अभ्यास वगैरे घेतला. त्यानंतर माझं जे काही किचनवरचं काम होतं, भांडी वगैरे घासणं, किचन वगैरे क्लीन करणं, ते करून घेतलं. आणि शेवटी आज विकीने निरेतून डिझर्ट बाउल आणला होता. पण तो काय मला फारसा आवडला नाही. मी एकच घास खाल्ला आणि आद्यासाठी ठेवला तो.